हॅलो. आजची म्हणजे आज असं काय झालं आहे जे आय डोंट नो, म्हणजे मी कसं एक्सप्लेन करू माहीत नाही. जेव्हा मी थिएटरमधून बाहेर निघालो तेव्हा मी काहीच बोललो नाही, कोणासोबतच नाही बोललो आहे. थिएटरमध्ये आलो, शांतीने आलो, रूमवर आलो, जेवण केलं. आतमध्ये खूप काही बोलायचं होतं, खूप काही, टू मच. बट मी होल्ड केलं. इवन मी मनात पण बोललो नाही, विचार पण केला नाही ना. पूर्ण भडास, पूर्ण मोमेंट याच्यातच टाकून द्यावं. लिटरली काल मी 1:30 वाजता झोपलो, सकाळी 5:30 वाजता उठलो. सो इट जस्ट लाईक 3, 3.5, 4 घंटे झोपलो असेल मी. 5:30 वाजता उठल्यानंतर 7 वाजता ऑफिस, तयारी वगैरे करून 7 वाजता ऑफिसमध्ये गेलो. ऑफिसमधून संध्याकाळी मी आलो 4 वाजता. आज फिल्म बघायची होती, सो मी तिकीट बुक केली. बहुत झोप लागली होती. माझी तिकीट, मला 6:30चा शो होता इथे नागपूरमध्ये सुदामा थिएटर. तर मला बहुत इंटेन्सिव्ह झोप लागत होती, बहुत इंटेन्सिव्ह. बट नाही, मी विचार केला की आपण फोकस राहू. कधी कधी असा एक मोमेंट येतो जिथे नाही का तुम्ही नाही का काम करण्यामध्ये इतके मग्न होऊन जाता ना, तेव्हा नाही का नाही तुम्हाला कशाची काळजीच नाही. तेव्हा आपण भूक, तहान, झोप सगळंच विसरतो. आज तसंच काहीतरी फील झालं आहे माझ्यासोबत. आज मला असं वाटत आहे की मी ज्या प्रोफेशनकडे चाललो आहे, आय जस्ट लाईक एक प्रकारे प्रश्नचिन्ह माझ्यासमोर उभं झालं आहे. मी ज्या प्रोफेशनकडे चाललो आहे तिथे किती मोठं कॉम्पिटिशन आहे, आणि एवढ्या मोठ्या कॉम्पिटिशनसाठी आपण प्रिपेअर आहे का, हा क्वेश्चन आज मी मूवी बघितला त्याच्यातून मला हा क्वेश्चन्स एक तयार झाला आहे. आपण नेहमी गलतीने शिकत असतो, त्यामुळे प्रत्येक वेळेस गलती करणं इम्पॉर्टंट नाही आहे. कारण समटाईम्स कधी कधी गलती केल्यानं आपला जो चान्स आहे तो हिरावून जातो. ही प्रत्येक फील्डमध्ये तुम्हाला गलती करण्याचा चान्स नाही भेटत. 3 आणि 2 4 होते. आज सरांनी छडी खाल्ली, 3 आणि 2 5 होते. छडी खाल्ल्यानंतर आपल्याला कळते की आपण गलत होतो. ॲन्सर फाइंड आउट करतो, ॲन्सर होतं 5, आणि आपण ती गलती पुन्हा करत नाही. सिंपल उदाहरणापैकी हेच एक उदाहरण होतं जे प्रॉपरली समजून सांगता येत होतं. बट लाईफमध्ये लेसन्स इतके कॉम्प्लिकेटेड आहे की 3 आणि 2 5 होते हे जेवढं इझी वाटत आहे तेवढंच हार्ड टू अंडरस्टँड व्हॉट इज द लेसन. आणि याच्यामध्ये गलती करणं, इट वॉज नॉट गुड. आपल्याला फोकस राहायचा, अंडरस्टँड राहायचा आहे, प्रत्येक गोष्टी समजून घ्यायची आहे, गलती करायची नाही आहे. समोर येणारं चॅलेंज, समोर येणारे जे व्यक्तिमत्व, समोर येणारे जे टास्क्स, समोर येणारे जे रेझिस्टन्स खूप मोठे आहे. आणि याला पार करणं हे माझं काम आहे आणि हे मला करावंच लागणार आहे. राईट हिअर, राईट नाऊ, फ्रॉम राईट हिअर. इथूनच मला ते सुरुवात करायची आहे. आपल्या लाईफमध्ये आपल्याला खूप मोठे मोठे टार्गेट्स अचीव करायचे आहे हे अगोदर माहीत असताना सुद्धा तू प्रत्येक गोष्ट एवढी लाईटली का घेऊन राहिला आहे? वाय?
असं का झालं आज, जेणेकरून आज माझी पूर्ण मानसिक स्थिती एक कम्प्लिटली चेंज झाली. आज मला कळलं की की आज मी कोणत्या तरी गोष्टीमध्ये कमी आहे. म्हणजे असं मला वाटत होतं की ज्या प्रोफेशनमध्ये मला ऑलमोस्ट खूप नॉलेज आहे, त्या फील्डमध्ये मला कोणीतरी मागे टाकलं आहे आणि कोणीतरी समोर गेलं आहे. आणि हे मला माहीत झालं आहे. आणि आज मी गिल्टी फील करत आहे. म्हणजे अशा प्रकारे पण असं काही बनवू शकतो का? आज हा प्रश्न माझ्यासमोर झाला आहे. सरळ मुद्द्यावर येतो, आपण घुमून फिरून गोष्ट वगैरे करत नाही. 10 वर्ष झाले मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्सला. 2008 मध्ये मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्सची पहिली मूवी आयरन मॅन 1 निघाली होती. आज आहे एप्रिल 27, 2018. करीब 10 वर्ष. 10 वर्षामध्ये मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्सने करीब 18 मूवीज काढल्या आहे, जे सुपर हिरो बेस्ड मूवीज आहे. रिप्रेझेंट करते एक अशा कॅरेक्टरला जो चलो सुरुवात करू आपण आपली. येस, आजची तारीख आहे 27 एप्रिल 2018. डेट माझ्या डोक्यामध्ये खूप जास्त डोक्यामध्ये राहील. ॲव्हेंजर इन्फिनिटी वॉर. कुठून सुरुवात करू, म्हणजे मी ज्याप्रमाणे फिल्म रिव्ह्यू करत होतो त्याप्रमाणे फिल्म रिव्ह्यू करता येत नाही. म्हणजे कधी कधी अशा गोष्टी असतात ना, त्याला आपण समजूच शकत नाही. तर त्याला आपण ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेजमध्ये कसं काय कॅरीड आउट करू, आय डोंट नो व्हाय. हिरोशिमा नागासाकीवर ज्याप्रमाणे बॉम्ब पडले, त्याच्यानंतर जापान एक उगवता सूरज आहे. लेटेस्ट टेक्नॉलॉजी जापानकडे अवेलेबल आहे. व्हाय? कारण त्यांनी प्रूफ करून दाखवलं आहे की आम्ही अशा परिस्थिती काम करू शकतो आणि समोर जाऊ शकतो. म्हणजे रॉंग होणं चांगली गोष्ट आहे, गलती करणं नाही. म्हणजे मी म्हणताय की डिस्टर्बन्स, आय डोंट नो. मी खूप घुमून फिरून बोलून राहिलो, आय डोंट नो. म्हणजे असंच काहीतरी होऊन राहिलं ना माझ्या डोक्यात. त्यामुळे मला समजून नाही राहिलं की मी सुरुवात कुठून करू, खतम कुठून करू, आय डोंट नो. म्हणजे मी त्या झोनमध्येच आहे ॲव्हेंजर इन्फिनिटी वॉरच्या. स्टील आय एम जस्ट थिंकिंग व्हॉट वॉज हॅपन, व्हॉट एक्झॅक्टली वॉज हॅपन. म्हणजे कसं आहे, जेव्हा मी थिएटरमधून बाहेर निघालो ना, तेव्हा माझ्या मनात खूप काय बोलण्यालायक होतं. बट मी वेट उद्या सुट्टी आहे का नाही आहे, लेट मी चेक. सरांनी काहीतरी मेसेज केला होता. हेलो ऑल, प्लीज मेक अ नोट, टुमारो इज नो हॉलिडे फॉर एव्हरीवन, नायदर for TAP nor for Indian project. Those who will be absent tomorrow will have to work on Labor Day, that is 1st May, by order of Sachin sir. Everyone have to come their respective shift. Tomorrow I'm coming in morning shift.
उद्या शिफ्ट आहे, उद्या ऑफिस आहे. काय म्हणून राहिला यार तू? आर्टिफॅक्ट एपिसोडचे टाइम बर्बाद करून राहिला आहे. 10 मिनिटं तू काहीच बोलला नाही, फालतूची बडबड केली आणि आता तू येऊन आलाय. कसं झालं आहे की इन्फिनिटी वॉरमध्ये खूप काही आहे यार, बहुत काही आहे. म्हणजे कसं आहे की खूप काही असल्यावर कन्फ्यूज होते का मी सांगू काय, सुरुवात कुठून करू. म्हणजे याच्यामध्ये माझी गलती आहे का मी या स्टोरी लाईनकडे खूप जास्त फोकस्ड होतो, त्यामुळे मला काफी वाटून राहिलं आहे खूप गिल्टी म्हणून. कारण सांगू, ॲव्हेंजर इन्फिनिटी वॉरच्या वेळेस रुमर्स होते की आयरन मॅन मरेल किंवा टोनी आयरन मॅन किंवा स्टीव्ह रॉजर्स दोनपैकी एक मरेल. बट याच्यामध्ये टोनी स्टार्क पण नाही मरत, स्टीव्ह पण नाही मरत. टोनी स्टार्क ऑलमोस्ट मरते पण पूर्ण तरह नाही मरत, ऑलमोस्ट. हे दोघं सोडून बाकीचे सगळेच जण मरते. प्लस स्पायडरमॅन, ब्लॅक पॅन्थर, फॅल्कन, अजून खूप सारे, बहुत सारे जण मरते. व्हाय इज दॅट? काय, कसं, म्हणजे स्टील नॉट अंडरस्टँडिंग. स्टील खरंच नाही का, मला असं वाटून राहिलं की राईट ना आपण क्विट करू. आय एम नॉट एबल टू रिव्ह्यू दिस मूवी. या मला तरी हे वाटते की मला खूप सारे क्वेश्चन्सचे आन्सर अजूनपर्यंत भेटलेले नाही आहे. त्यामुळे मला वाटते की स्टील आय नीड टू स्टडी अबाउट दिस आणि देन त्याच्यानंतर मी याच्याबद्दल रिव्ह्यू. कारण रिव्ह्यू असा आहे की असं पॉईंट असतो की ज्या थिंग किंवा ज्या गोष्टीबद्दल आपण पूर्ण तरी माहीत असतो त्यालाच आपण रिव्ह्यू म्हणतो. सो इट्स दॅट. सो